नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई आणि लिपिक या पदाचा एक महत्त्वपूर्ण पेपर घेतलेला आहे. यामध्ये एकूण 30 प्रश्न आहेत आणि एकूण 30 गुण आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचार, राष्ट्रीय एकात्मता दिन कोणत्या दिवशी असतो? याचे योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रीय एकात्मता दिन विद्यार्थी मित्र 31 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिन असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचार, मसुरी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? मसुरी हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी काय म्हणतात? मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर अग्नीच खडक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 पाहूया. स्वयंचलित वाहनामधून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? याचे योग्य उत्तर काय असेल? स्वयंचलित वाहनामधून कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू बाहेर पडतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 काय विचारला, खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय चिमणी दिन म्हणून पाळण्यात येतो? हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय चिमणी दिन कोणत्या दिवशी असतो? योग्य उत्तर काय असेल? 20 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय चिमणी दिन असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, रंगाचं ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामधल्या कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. रंगाचं ज्ञान होण्यासाठी कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? तर याचं योग्य उत्तर काय असेल? रंगाचं ज्ञान होण्या शंकुपेशी उपयुक्त ठरतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक यांचा जन्मदिन महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. कोणत्या दिवशी असतो? महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन कोणत्या दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 1 जुलै या दिवशी कृषी दिन असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? सुरजागड लोहखान गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, झुलन गोस्वामी या खेळाडू कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? योग्य उत्तर काय असेल? झुलन गोस्वामी या खेळाडू क्रिकेट या खेळासंबंधीचे खेळाडू आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम हे राष्ट्रपतींचा अध्यादेश यांच्या संबंधीचं कलम आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. राष्ट्रपतींचा अध्यादेश यांच्या संबंधीचं कलम कोणता असेल? तर विद्यार्थ्यांनो, कलम 123 हे कलम राष्ट्रपतींचा अध्यादेश यांच्या संबंधीचं कलम आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि हमाल या पदासाठी लागणारे असेच महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये आपण महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. ज्यांना कोणाला हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत हे सर्व PDF हे पाठवले जातील. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, भारतीय राज्यघटनेचे कलम 25 हे कशा संबंधीचं कलम आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? तर विद्यार्थी भारतीय राज्यघटनेचे कलम 25 ते 28 हे कलम धर्म स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, जागतिक अपंग दिन कोणत्या दिवशी असतो? याचे योग्य उत्तर काय असेल? जागतिक अपंग दिवस 3 डिसेंबरला असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा खालीलपैकी पंचायत दिन कोणत्या दिवशी असतो? हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. पंचायत दिन कोणत्या दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील. 24 एप्रिल या दिवशी पंचायत दिन असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा विदर्भामध्ये विचारले,
कोणत्या नदीचे खोरे आढळतात? बघा विदर्भामध्ये कोणत्या नदीचे खोरे असतील? वर्धा आणि वैनगंगा बघा या नदीचे खोरे प्रामुख्याने विदर्भामध्ये आढळतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. महाराष्ट्रामधले पहिले राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं असेल? बघा ताडोबा हे महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूया. त्या ठिकाणी काय महाराष्ट्र शासनाने कोणत्या साली सामाजिक वनीकरण या विभागाची निर्मिती केली? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सामाजिक वनीकरण या विभागाची निर्मिती कोणत्या वर्षी केली होती? बघा सन 1982 बघा यावर्षी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सामाजिक वनीकरण या विभागाची निर्मिती केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. तुलना करता येणार नाही. बघा तुलना करता येणार नाही शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? त्यांना आपण काय म्हणतो? तुलना करता येणार नाही, अतुलनीय. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. पंतप्रधान या पदासाठी किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक असते? बघा पंतप्रधान व्हायचं असेल तर किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक आहे? 25 वर्ष. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. पितळ हा धातू बघा खालीलपैकी कशापासून तयार करतात? पितळ धातू बघा योग्य उत्तर काय असेल? पितळ बघा हा धातू प्रामुख्याने तांबे आणि जस्त यांच्यापासून पितळ हा धातू तयार करतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. त बघा हा पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? त बघा त इ आ बघा हे प्रत्यय सप्तमी हे विभक्तीचे प्रत्यय असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. नरेंद्र दाभोळकर बघा हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? नरेंद्र दाभोळकर बघा हे व्यक्तिमत्व अंधश्रद्धा निर्मूलन यांच्या संबंधित. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. ओझोन दिन. ओझोन दिन बघा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? ओझोन दिवस केव्हा असतो आपल्याकडे? 16 सप्टेंबर या दिवशी बघा काय असतो? ओझोन दिन असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? भारताचा बघा या ठिकाणी विचारले. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? कोणता असेल? बघा हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. ईशान्येकडून नैऋत्येकडे पसरलेला पर्वत कोणता आहे? ईशान्येकडून नैऋत्येकडे बघा कोणता पर्वत या ठिकाणी पसरलेला असतो? तर आरवली बघा हा पर्वत ईशान्येकडून नैऋत्येकडे या ठिकाणी पसरलेला पर्वत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बघा डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणत्या तुरुंगामध्ये असताना लिहिला होता? म्हणजे अहिल्यानगर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. या ठिकाणी काय विचारला आहे? भंडारा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा भंडारा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? बघा भंडारा हा जिल्हा या ठिकाणी नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. औद्योगिक क्रांतीचे माहेरघर कोणत्या देशाला म्हणतात? औद्योगिक क्रांतीचे माहेरघर रशिया, जपान, इंग्लंड, भारत. तर विद्यार्थी मित्र बघा औद्योगिक क्रांतीचे माहेरघर आपण इंग्लंडला म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. गदर पार्टीची स्थापना कोणी केली होती? लाला हरदयाळ यांनी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये केली होती? बघा गदर पार्टीची स्थापना बघा लाला हरदयाळ यांनी अमेरिका देशामध्ये केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा या ठिकाणी काय विचारलं? मेघदूत बघा हे काव्य खालीलपैकी कोणी लिहिले? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. मेघदूत हे काव्य कोणी लिहिलं होतं? बघा वाल्मिकी, कालिदास, तुलसीदास. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? मेघदूत बघा हे काव्य कालिदासांनी लिहिले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. पानिपतची पहिली लढाई खालीलपैकी कोणामध्ये झाली होती? पानिपतची विचारले पहिली लढाई खालीलपैकी कोणामध्ये झाली होती? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्र बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा असेच महत्त्वपूर्ण बघा 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे.
त्यामध्ये बघा आपण महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.